प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरातील राष्ट्रवादी भवन इथं भव्य आणि शिस्तबद्ध ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरातील राष्ट्रवादी भवन इथं भव्य आणि शिस्तबद्ध ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला। ध्वजारोहणानंतर राष्ट्राचं प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वजाला उपस्थितांनी सलामी दिली। यावेळी सामूहिक संविधान वाचन करण्यात आलं। भारतीय संविधानानं दिलेले हक्क, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांचं स्मरण करून देत प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आलं। त्यानंतर राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेनं भारावून गेला। या कार्यक्रमाला परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अनिल उकरंडे, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, अजित बनसोडे, प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख, रुपेश कुमार भोसले, बसवराज कोळी, ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे, वैभव गंगणे, दत्तात्रय बनसोडे, अय्यूब शेख, मार्तंड शिंगारे, संजय सांगळे, प्रकाश झाडबुके, अखिल पठाण, प्रज्ञासागर गायकवाड, श्रीकांत वाघमारे, प्रदीप भालशंकर, विश्वनाथ वाघमारे, भास्कर अडकी, जीना शेख, महिपती पवार, रोहित माने, मोहम्मद पटेल, मनुराज झाडबुके आदींची उपस्थिती होती।